इन्फ्रंट किड्झी प्री प्रायमरी स्कूलच्या वार्षिक क्रीडा दिन उत्साहात संपन्न. इन्फ्रंट किड्झी प्री प्रायमरी स्कूल येथे वार्षिक क्रीडा दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडलाय. या कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतलाय. धावणे, रिले रेस, बॉल गेम्स, रिंग थ्रो, अडथळा शर्यत अशा अनेक मनोरंजक खेळांमध्ये मुलांनी आपली कौशल्य दाखविली आहे. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व स्वागत गीताने झाली आहे. पालक, शिक्षक व मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन वाढवण्यात आले. शिस्त, संघभावना व खेळाडू वृत्ती यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना या क्रीडा दिनातून शिकायला मिळाले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षक वृंदांनी कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. वार्षिक क्रीडा दिनामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून शाळेतील आनंदी व सकारात्मक वातावरण अधिक बळकट झाले. नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत. तर आपण आलेलो आहोत इन्फ्रंट किड्झी प्री प्रायमरी स्कूल येथे. तर नुकताच इथे अॅन्युअल स्पोर्ट्स डे सेलिब्रेट करण्यात आलेला आहे आणि या शाळेच्या संचालिका गीता श्यामसुका मॅडम आपल्या सोबत आहेत. तर आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घेऊया. मी सौ गीता तुषार श्यामसुका. आता आपल्याला सर्वांना इंग्लिश मीडियममध्ये जायची खूप इच्छा असते, बट काही कारणास्तव काही फायनान्शियल याच्यामधून आपण नाही जाऊ शकत. तर आपण कार्यसम्राट फाउंडेशन थ्रू आपल्या स्कूलमध्ये लिमिटेड पैशामध्ये आणि तेवढंच स्टडीज घेतो आपण. आणि आज त्याचं आपण स्पोर्ट्स डे इव्हेंट सेलिब्रेट करतोय. दुसऱ्या वर्षी आहे यावर्षी. आणि सगळ्या पॅरेंट्स एवढं म्हणजे आपल्याला रिस्पॉन्स भेटलेलं त्यासाठी खूप खूप थँक्स. आणि दरवर्षीप्रमाणे आपले नाशिक लोकशाही न्यूज आपला स्कूलमध्ये येऊन प्रत्येक वेळेस कव्हर करतो. त्यासाठी नाशिक लोकशाही न्यूजचा पण खूप 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 धन्यवाद. आणि जर ज्यांचे पॅरेंट्सला इंग्लिश मिडियममध्ये जर टाकायचं असेल, जर काही फायनान्शियल प्रॉब्लेम असेल, पण आम्ही असं नाही की फ्रीमध्ये शिकवतो. फक्त आमचं असं आहे की स्टुडंट्सला शिकायचं आणि जे पॅरेंट्स आहे, जे टीचर्स आहे त्यांचं आणि मेंटेनन्स निघेल, आमची ही इच्छा आहे. प्लस त्याच्यामध्ये आम्ही फक्त इंग्लिशला भर नाही देत, आम्ही मराठी मीडियमला पण मराठी पण बोलतो, मराठीला पण भर देतो. आपण महाराष्ट्रात राहतो त्यामुळे आपली मातृभाषा आपण विसरायचं नाही. धन्यवाद. एक फोटो. तर नक्कीच आता श्यामसुका ताईंनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी जे शाळेचे वर्णन केलेले आहे ते नक्कीच इथल्या एरियातल्या लोकांना प्रभावी पडणार आहे. आणि हेच नव्हे तर त्यांना गणपती उत्सव असो, नवरात्र असो किंवा महिला दिन असो किंवा हळदी कुंकू असो, असे अनेक कार्यक्रम ते कार्यसम्राट फाउंडेशनच्या वतीने सेलिब्रेट करत असतात. आणि इथून पुढे देखील ते असेच कार्यक्रम घेणार आहेत आणि आपण त्यांच्याकडूनच याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही आमच्यापेक्षा पॅरेंट्सला विचारा, त्यांच्या मुलांमध्ये काही ग्रोथ आली ते आमचं वाव आहे. मी आमचं तोंडातून नाही सांगणार, पॅरेंट्सच्या तोंडातून ऐका. आणि त्यांना काही शिकवलेलं नाही ते काय ऑन द स्पॉट त्यांना विचारून घ्या. थँक्यू. तर आताच आपण श्यामसुका ताईंकडनं स्कूलची माहिती तर मिळालेलीच आहे. तर आपल्यासोबत काही पालकवर्ग आहे ज्यांचे लहान मुलं इथे शिकतात. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आतापर्यंत मुलांमध्ये कशा प्रकारे ग्रोथ आलेली आहे आणि इथून पुढे देखील भविष्यात त्यांचे कोणकोणते स्वप्न आहेत जे ते साकार करणार आहेत. हॅलो, माझं नाव सुरेखा कागडा आहे. माझ्या मुलाचं नाव कृतांश कागडा आहे. तो नर्सरीमध्ये आहे. ॲक्च्युली जेव्हापासून इथे टाकलं त्याच्यामध्ये फार म्हणजे छान असे बदल आले. जसे की लहान मुलांबरोबर कसं शेअरिंग वगैरे जे असतं किंवा सगळ्या गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करणं वगैरे किंवा जे काही कलर्स डे हे लोक जे टीचर्स लोक घेतात त्याच्यामध्ये जे काही ॲक्टिव्हिटीज असतात ते सगळ्या प्रकारे छानपणे टीचर्स देखील तितक्याच प्रकारे इन्व्हॉल्ड होतात. त्याच्यामुळे मुलांना सगळ्या कलर्सची सगळ्या गोष्टींची माहिती छान प्रकारे मिळते. आणि राहिला प्रश्न मुलांमध्ये काय इम्प्रूव्हमेंट आहे, तर मी तरी फार इम्प्रूव्हमेंट माझ्या मुलामध्ये बघितलं. जेणेकरून कसं इतर मुलांसोबत जे काय त्याचं शेअरिंग आणि केअरिंग आहे त्याचं ते नेहमी घरी असतं की मम्मा शेअरिंग इज केअरिंग, हे त्याला चांगल्यारीत्या कळलेलं आहे. आणि कसं वस्तूंची देवाणघेवाण झाली काय झाली, खरं तर मुलं आपली वस्तू द्यायला मागत नाहीत, पण ज्या टीचर ज्या प्रकारे त्यांना सांगतात, शिकवतात, इव्हन आपलं टिफिन देखील असेल ते शेअरिंग केअरिंगने व्यवस्थित खातात. आणि त्यांची जी शिकवण्याची पद्धत आहे ती खूप छान आहे. जसं की आजचा जो फंक्शन होता फोर्स डेचा, छान प्रकारे त्यांनी सगळं ऑर्गनाईज केलं होतं. इव्हन मुलांनी ते छान प्रकारे सादर केलं. आणि वी आर सो हॅपी अँड वी आर सो प्राऊड ऑफ each and every student. Thank you so much. Thanks to everybody.
आपल्यासोबत अजून काही पालक आहेत ज्यांची मुलगी अविष्का इथे शिकते आहे, तर आपण त्यांच्याकडनंच त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. हॅलो, माझं नाव गायत्री इंद्रजित राजगुरू. मी अविष्का इंद्रजित राजगुरू तिची आई आहे. आणि ॲक्च्युली माझ्या मुलीचं तर प्ले ग्रुप झालेलं नव्हतं आणि मी डायरेक्ट तिला नर्सरीमध्ये टाकलं. पण एकदम बेसिकपासून एकदम डीपमध्ये एकदम छान प्रॉपर टीचिंग आहे. सुरुवातीला म्हणजे मला वाटलं होतं की म्हणजे थोडं तिला जड जाईल, पण एकदम व्यवस्थित रिव्हिजन वगैरे पण प्रॉपर होती आणि डान्स वगैरे म्हणजे सगळ्याच ॲक्टिव्हिटी एकदम प्रॉपर करून होतात. एक वेळ पॅरेंट्सने नाही केल्या तरी पण ते म्हणजे असं छान करून घेतात वगैरे करून घेतात, म्हणजे एकदम व्यवस्थित आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.